तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे वसई विरार महानगरपालिका यांच्याकडून. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान NUHM व 15व्या वित्त आयोगाअंतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि इच्छुक व पात्र उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर आज काही पदांची इथं मुलाखत झालेली आहे. तर त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी MBBS तसेच विशेष तज्ञ, तर यांची मुलाखत इथं आज झालेली आहे. तर उर्वरित पदांसाठी तुमची इथं मेरिट लिस्ट लागणार आहे. तर त्यामधील जी पदे आहेत तर ते आहेत वैद्यकीय अधिकारी BAMS. तर यासाठी इथं 60 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला जी पात्रता लागणार आहे तर तुम्हाला इथं BAMS लागणार आहे. MCIM रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 40,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 48 जागा आहे. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग लागेल आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची तुम्हाला इथं नोंदणी लागेल. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळेल. त्यानंतरचे पद आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष. तर यासाठी इथं 56 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला 12वी सायन्स लागेल. तसेच पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य राहील आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 18,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे BHMS आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. तसेच स्टाफ नर्स या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 65 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदांसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशाप्रकारे होणार आहे, तर सदर भरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया इथं राबवण्यात येणार आहे. तर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई यांच्या 17/3/2022 रोजीच्या पत्रानुसार निकष लावून एकास 3 व एकास 5 उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने इथं करण्यात येईल आणि उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदविका परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त पात्रता विचारात घेऊन इथं निवड खालीलप्रमाणे इथं करण्यात येईल. तर पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे इथं 50 गुण आहे. त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण आहे. त्यानंतर संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण आहे. तर एकूण तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया आहे या पदांसाठी. तर प्राप्त सूचनानुसार गुणांकन पद्धतीने पात्र उमेदवारांची नियुक्ती इथं करण्यात येईल आणि गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथं तयार करण्यात येईल आणि त्यानुसार उमेदवारांना नियुक्ती आदेश इथं ईमेलद्वारे पाठवण्यात येईल आणि गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणाऱ्या पदांकरिता कोणत्याही प्रकारची इथं मुलाखत घेण्यात येणार नाही. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं भरण्यात येणार आहेत. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज इथं भरायचा आहे तुम्हाला. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. त्यानंतर अर्जासोबत जोडलेली जी कागदपत्रे आहेत तर त्यांची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. त्यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 31/7/2024 पर्यंत पाठवायचे आहेत आणि जे ठिकाण आहे तर तिथं दिलेलं आहे. महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत प्रभाग समिती C, कार्यालय 4था मजला, विरार पूर्व. तर इथे तुम्हाला प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे किंवा कुरिअरद्वारे तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं पाठवायचे आहेत. BAMS, स्टाफ नर्स व बहुउद्देशीय आरोग्य सेवक. तर या पदांसाठी तुम्हाला इथं अर्ज करायचे आहेत. तर या संवर्गातील पदांच्या थेट मुलाखती न घेता गुणांकन मेरिट पद्धतीने जी पदभरतीची प्रक्रिया आहे तर ती इथं करण्यात येणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.